मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबईकडे कूच करण्याआधी त्यांनी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना देखील या आंदोलनात सामील करण्याचं आवाहन मराठ्यांना केलं होतं। त्यानंतर आता अनेक लोकप्रतिनिधींनी जरांगेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। यामध्ये नेमकं कोण-कोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊया। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जरांगेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। माजलगावचे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुरुवातीपासूनच जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। मी खासदार होण्यात जरांगेचा मोठा वाटा असल्याचं सोनावणे यांनी अनेकदा म्हटलं आहे। राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील चलो मुंबई असा नारा देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय। त्यांनी जरांगेच्या आंदोलनासाठी केलेल्या बॅनरबाजीवरून लक्ष्मण हाके आणि त्यांच्यात मोठा वादही झाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील फेसबुक पोस्ट करत मराठा आरक्षणाबाबतची तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे। धाराशिव कळंब विधानसभेचे ठाकरेचे आमदार कैलास पाटलांनी देखील जनतेला जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं। परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी सरकारवर टीका करत मराठा आरक्षणासाठीच्या लढाईत आपण सहभागी होणार असल्याचं सांगत जरांगेंना उघड पाठिंबा दिला आहे।